तर मित्रांनो, मिड 2025 पासून आपण फक्त ले ऑफच्या न्यूज ऐकत आहोत. पण 2025 आणि अजूनही पुढे 5-10 वर्ष कुठले करिअर्स डिमांडमध्ये असणार आहेत ते आपण पाहूया. तुम्ही जर फ्रेशर असाल किंवा करिअर चेंजचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवा. तर पहिलं आहे एआय. एआय आल्यानंतर 1 वर्षातच आपण पाहत आहे की त्याचा किती इफेक्ट जाणवतोय. तर आहे सायबर सिक्युरिटी. सायबर थ्रेट्स किंवा सायबर अटॅक किती वाढले आहेत आपण पाहत आहोत. त्यामुळे भविष्यामध्ये सायबर सिक्युरिटी एक खूप महत्त्वाचं करिअर ठरणार आहे. तिसरं आहे डेटा सायंटिस्ट किंवा डेटा अनालिस्ट. आजकाल कंपनी कुठलाही डिसिजन गट फिलिंग्सवर घेत नाही, तर पहिलं डेटा स्टडी करून त्यानुसार प्रिडिक्शन करून मग डिसिजन घेतला जातो. चौथा आहे क्लाउड्स. आजकाल सगळं क्लाउड्सवरती शिफ्ट होत आहे, त्यामुळे क्लाउड्स ही भविष्यामध्ये खूप महत्त्वाचं करिअर ठरणार आहे. पाचवा आहे फुल स्टॅक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. मला फक्त फ्रंट एंड येतं, मला फक्त बॅक एंड येतं किंवा मला फक्त डेटाबेस येतो असं इथून पुढे चालणार. तर इथून पुढे फुल स्टॅक डेव्हलपरच डिमांडमध्ये असणार आहेत. सहावा आहे डिजिटल मार्केटिंग. आजकाल प्रत्येक ब्रँड हा ऑनलाईन प्रमोशन्स करत असतो. सातवा आहे ब्लॉकचेन डेव्हलपमेंट. ब्लॉकचेन ऍप्लिकेशन भविष्यामध्ये खूप डिमांडमध्ये असणार. आठवा आहे ग्रीन एनर्जी. ग्रीन एनर्जी इज फ्युचर आहे. नववा आहे हेल्थ केअर आणि बायोटेक्नॉलॉजी. दहावं आहे सोशल मीडिया आणि कंटेंट क्रिएशन. सोशल मीडिया फक्त टाइमपास म्हणून न घेता इथून पुढे ते एक अतिशय महत्त्वाचं करिअर ठरणार आहे. आणि 11वा आहे सेल्स अँड बिझनेस डेव्हलपमेंट. तुम्हाला जर कोणती गोष्ट विकता येत असेल आणि डील क्लोज करता येत असेल तर भविष्यामध्ये सेल्स अँड बिझनेस डेव्हलपमेंट हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं करिअर ठरू शकतं. या 11 करिअर्स पैकी तुम्हाला कोणत्या करिअरमध्ये इंटरेस्ट आहे ते कमेंट करून नक्की सांगा. त्या करिअरसाठी कुठले स्किल्स आवश्यक आहेत, कुठले टूल्स येणं गरजेचं आहे, ही सगळी डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला डीएम करेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. अशाच अजून महत्त्वाची इन्फॉर्मेशनसाठी फॉलो करायला विसरू नका.